नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या चॅनलमध्ये किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्समध्ये. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. आज आपण आलोय सिन्नर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शिवाई हॉस्पिटल येथे. येथे डॉक्टर अभिजितजी सदगीर साहेब यांना आपण भेटणार आहोत, जे MBBS MD आहेत, कार्डिओलॉजिस्ट आणि डायबिटिक्स हे तज्ज्ञ आहेत, म्हणजेच मधुमेह रोग तज्ज्ञ आणि हृदयरोग संबंधी तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. सदगीर सर, नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मला असं विचारायचं आहे की आपलं जे शिवाई हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, त्याबद्दल काय सांगाल सर? आपल्या शिवाई हॉस्पिटलमध्ये आंतरबाह्य आणि इंडोर, आउटडोर आणि इंडोर या दोन्ही फॅसिलिटी आहेत. आउटडोर मध्ये मग आपल्याकडे OPDs आहेत. माझी स्वतः हार्ट स्पेशालिस्ट आणि डायबिटॉलॉजिस्ट म्हणून मी OPD पेशंट्स बघत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करत आहेत. कार्डिओलॉजिस्ट येतात, आठवड्यातनं 5 कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल आहे आपल्या हॉस्पिटलला. नेफ्रोलॉजिस्ट येतात, आपल्याकडे युरोलॉजिस्ट येतात, आपल्याकडे युरोसर्जन येतात, नेफ्रो फिजिशियन येतात, न्यूरो फिजिशियन, न्यूरोसर्जन आहे आपल्या हॉस्पिटलला अवेलेबल आहेत. आपल्याकडे स्पाईनच्या सर्जरी असतील, ब्रेनच्या सर्जरी असतील, अजून किडनीशी रिलेटेड काही सर्जरीज असतील, त्या आपल्या हॉस्पिटलला प्रामुख्याने होतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची सर्जरी असेल तर आपल्याकडे ती सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे रुग्णांना बाहेर ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही. या व्यतिरिक्त कुठल्या अशा ज्या जनरल शस्त्रक्रिया असतात, ऑपरेशन असतात, हे आपल्याकडे प्रामुख्याने केले जातात? आपल्याकडे सर्जरीज आहेत, अपेंडिसेक्टॉमी, हर्निएक्टॉमी या सर्जरीज आहेत. गायनॅक रिलेटेड काही सर्जरी असतील, हिस्टेरेक्टॉमी, अजून किडनी रिलेटेड असतील, स्टोनचे, प्रोस्टेटचे ऑपरेशन्स असतील, छोटे मोठे कॅन्सरच्या गाठी असतील, तेही आपल्या हॉस्पिटलला ऑपरेट केल्या जातात, नियमितपणे केल्या जातात. ब्रेनशी रिलेटेड, स्पाईनशी रिलेटेड सर्जरीज आहेत, तेही आपल्या हॉस्पिटलला केले जातात. आपल्या हॉस्पिटलला न्यूरोसर्जन हे अवेलेबल आहेत, त्यामुळे त्याचं इझिली ह्या इथं सुविधा आम्हाला देणं शक्य झालंय. दुसरा प्रश्न असा आहे सर, की तुम्ही स्वतः मधुमेह रोग तज्ज्ञ आहात, तर जनरली भारतामध्ये आपण बघतो की मधुमेहाचं प्रमाण, म्हणजेच डायबिटिक्सचं प्रमाण, रुग्णांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय, दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. तर प्रामुख्याने कुठली कारणं त्यासाठी कारणीभूत, काय सांगाल सर? प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या एशियन पॉप्युलेशनमध्ये हे डायबिटीस, मधुमेह वाढण्याचं कारण आहे सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा ऑफिस स्टाईल. आपण ज्या दिवसा जातो ऑफिसमध्ये, 12 आवर सिटिंग टाइम आहे, त्याच्यानंतर आपण इझिली घरी जातो, जेवण करतो, झोपतो, पण एक्सरसाइज आपण करतच नाही. लेट नाईट झोपणं, त्यामुळे लेट उठणं, मग आपण ड्युटी जॉईन करणं, त्यामुळे एक्सरसाइज ही कुठेही होत नाही. सगळं सिटिंग मध्ये काम होतं, डेस्क काम असतं, त्यामुळे आपल्या इथे जनरली मधुमेह वाढण्याचं कारण आहे एशियन पॉप्युलेशन मध्ये आणि इंडियन मध्ये. म्हणजे मधुमेह रुग्ण वाढण्याचं कारण तुम्ही जे सांगितलं आता, की एक्सरसाइज कमी आहेत, झोप सुद्धा त्यांची वेळेवर होत नाही किंवा घेत नाही पूर्णपणे कामाच्या व्यापामुळे वगैरे, आणि याला स्ट्रेस सुद्धा कारणीभूत आहेत. स्ट्रेस कारणीभूत आहेत, जंक फूड कारणीभूत आहेत, या ऍडिटिव्ह फॅक्टर आहेत, ज्यामुळे आपण डायबिटीस आणि हायपरटेन्शन या गोष्टींना लवकर. आणि हार्ट पेशंट जे असतात त्यांना सुद्धा ह्याच गोष्टी कारणीभूत असतात? डेफिनेटली. अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी जे कारणीभूत आहेत ते याच दोन्ही गोष्टी, म्हणजे आपलं एक्सरसाइज आणि रोजचं जे रुटीन आपलं बसवलं पाहिजे. नियमित 7 तासाची झोप आपल्याला आवश्यक आहे. नियमित 1 तासाचा व्यायाम गरजेचा आहे. जेवणाच्या वेळी आपण पाळल्या पाहिजेत. अच्छा, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ह्या जर गोष्टी आपल्याला हायपरटेन्शन किंवा डायबिटीस अवॉइड करायचं असेल तर. अच्छा, आता हायपरटेन्शन आणि हे जे डायबिटीस आहे हे होऊच नये म्हणून सुरुवातीपासूनच आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? होऊच नाही यासाठी आपण पहिले पॅरेंट्सला असेल तर आपण पहिले फार काळजी घेतली पाहिजे, कारण की डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा डिस्लिपिडिया म्हणजे कोलेस्ट्रॉल जास्त आहे, हे जेनेटिक प्रीडिस्पोजिशन पण आहे. त्यामुळं आपण पॅरेंट्सला असेल तर वेळच्या वेळी स्क्रीन करणं गरजेचं आहे. आपली जेवणाच्या अगोदरची साखर ही 110च्या आत हवी आहे. जेवणाच्या नंतरची साखर ही 200च्या आत हवी आहे. HbA1c 6 ते 6.5च्या आत हवं आहे. जर ही लाईन क्रॉस केली, जेवणाच्या आधीची 126 क्रॉस झाली, जेवणाच्या नंतरची 200 क्रॉस झाली, किंवा HbA1c ही 6.5च्या वरती गेली असेल तर आपल्याला डायबिटीसचे निदान होतं. पण हे वेळच्या वेळी स्क्रीन झालं पाहिजे. मला काही त्रास होत नाही आणि मी काही चेक करणार नाही, जरी माझ्या आई वडिलांना असेल, पण मी फिट आहे असं नसतंय.
त्यामुळे हे रेग्युलर वारंवार चेक करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय हे निदान होऊ शकत नाही. बरोबर. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज, तुम्ही आता जे बोलले हा खूप महत्वाचा विषय आहे, की बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की मला काही वाटत नाही, मला काही झालेलं नाही, मी कशाला चेक करू, आणि अचानकपणे मग त्यांना काहीतरी मोठा त्रास होतो. एक्झॅक्टली. तर तुम्ही काय सांगाल अशा रुग्णांना? माझ्याकडे आता यंग पेशंट आहे, म्हणजे 30-32 वय आहे का बीपी आणि शुगर होण्याचं. एक 32 वर्षाचा मुलगा, त्याचं बीपी 250 आहे. बापरे. त्याचा ईसीजी काढला, त्याला मोठा अटॅक होता अच्छा. आणि त्याची शुगर 550 निघाली. बाप. मग अशा वेळी त्यांनी पूर्वी स्क्रीनच केलं नसावं. त्याच्या आई आहे, तिला डायबिटीस होता, वडिलांना हायपरटेन्शन होतं, म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन हे होतच. हो हो. पण रेग्युलर जर स्क्रीनिंग केलं तर आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकलो. हा तो MI झाला, त्याला अटॅक आला, त्यापासून तो वाचला खरंच, पण हे सगळ्यांच्याच डेस्टिनेशन मध्ये ह्या गोष्टी नसतात. योगायोग सगळ्या गोष्टी तात्काळ भेटणं, उपचार तात्काळ भेटणं, त्याला भेटले पण सर्वांना हे भेटतीलच असं नाहीये. त्यामुळे हे रेग्युलर स्क्रीन करणं, निदान करणं, त्याच्यावर वेळच्या वेळी उपचार घेणं हे फार गरजेचं आहे. याची सुरुवातीची म्हणजे प्रारंभिक लक्षणं कुठली की त्यातून आपल्याला डायबिटीसची प्रारंभिक लक्षणं म्हणजे मधुमेहाची, फाल युरिनला जास्त लागणे, तहान जास्त लागणे, भूक वाढणे, हातापायाला मुंगे येणे, अस्वस्थ होणे, थोडंफार वजन कमी होणे, जी आपली शरीर देहबोली आहे ती थोडक्यात नर्वस थोडंसं वाटणे, या गोष्टी होऊ शकतात. ही सौम्य लक्षणं आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्यानंतरची जी पुढची पायरी ती तर तुमची डायबिटीसचीच आहे. सर, खूप महत्वपूर्ण तुम्ही माहिती दिली डायबिटीस आणि हृदयरोगासंदर्भात. तर आपण हे सुद्धा आता दुसऱ्या बाजूला बघू. यासाठी हृदयरोग जो आहे आपल्याकडे पण तो मोठ्या प्रमाणात दिसतो, बीपी, हायपरटेन्शन हे आपण बघतोच. याच्यासाठी मानसिक स्वास्थ्य कितपत गरजेचं आहे? जरूरच, फारच जरूर आहे. मानसिक स्वास्थ्य असेल त्याला बीपी आणि शुगर होण्याचं प्रमाण हे जवळपास निग्लिजिबलच आहे. अच्छा. आपलं स्वास्थ्य चांगलं असेल तर आपली झोप चांगली असेल, आणि स्वास्थ्य चांगल्यासाठी ठेवण्यासाठी झोप ही नियमित पाहिजे, एक्सरसाइज 1 तास पाहिजे, घरगुती वातावरण हे स्ट्रेस फ्री, ऑफिस मधलं वातावरण आहे, कामाचे ठिकाण आहेत हे स्ट्रेस फ्री असलेच पाहिजे. आता हे मानसिक स्वास्थ्य चांगलं करण्यासाठी आपल्याकडे काय काय उपाययोजना आपल्याला करता येईल? घरगुती आपण मेडिटेशन करू शकतो, योगासनं करू शकतो, आणि झोपेचे टायमिंग पाळू शकतो. हल्ली आपण लेट उठणं, लेट झोपणं हे फार नित्य नियमाचं झालंय. बरोबर. तर ह्या गोष्टी फार गरजेच्या आहे, जेणे आपण अवॉइड करू शकतो, आपलं मानसिक स्वास्थ्य हे व्यवस्थित ठेवू शकतो. परंतु आजच्या धावपळीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना म्हणजे त्यांच्या ऑफिसचा स्ट्रेस असतो, घरी आल्यानंतर कुटुंबाचा असतो, तर ह्या जी गोष्ट, ही तारेवरची जी कसरत आहे ही करताना त्यांना ह्या गोष्टी होतात, तारांबळ उडते नक्कीच. पण त्यातही आपल्याला समतोल साधण्याचं गरजेचं आहे. आपल्या सुट्टीच्या दिवशी आपण मग एक्सरसाइजचा टाइम वाढवला पाहिजे. बरोबर. या गोष्टी आपण करू शकतो. थोडंसं बाहेर आउटडोअरला फिरायला गेलं पाहिजे. आउटडोअरला 6 महिन्यात एखादं वेकेशन प्लॅन केलं पाहिजे, विथ फॅमिली प्लॅन केलं पाहिजे, आणि थोडंसं संवाद साधला पाहिजे घरच्यांशी. काय स्ट्रेस असेल तर मोकळेपणाने बोललं पाहिजे. आता बघतोय आपण की मोबाईल आणि इंटरनेट जो काही जास्त अतिवापर वाढलाय मुलांमध्ये सुद्धा आणि मोठ्यांमध्ये सुद्धा, वारंवार ती एक सवय लागली मोबाईल हाताळण्याची. याचाही काही संबंध येऊ शकतो या गोष्टी? मोबाईल हाताळल्यामुळे, इंटरनेटमुळे झालं काय, मुले उठतात सकाळी मोबाईल हातात घेतात, दिवसभर मोबाईल असतो. जी बाहेर आपण दैनंदिन जायचो, आपण लहान होतो तेव्हा आपल्या वेळी मोबाईल, इंटरनेट ह्या गोष्टी नव्हत्या. बरोबर. आपण सकाळी 6-6:30 उठून सुट्टीच्या दिवशी तर हमखास आपण क्रिकेट खेळायला जाणं, फुटबॉल खेळायला जाणं, खो खो खेळायला जाणं, अगदी 10ला नाश्ता करायलाच यायचो आपण. बरोबर. आणि परत संध्याकाळी देहभान विसरून, म्हणजे आपण पूर्ण त्याच्यात कॉन्सन्ट्रेशननी खेळायचो. बरोबर. आणि हे एक कारण आहे की ते त्यावेळी आपण ह्या गोष्टी तणाव मॅनेज करण्यासाठी होता. बरोबर. आता हे जे मैदानी खेळ कुठेतरी कमी झालेले दिसतात मुलांमध्ये. अगदी मुलं बाहेर खेळताना दिसत नाही, सारखे मोबाईलमध्ये दिसतात. यासाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे पालकांनी. डेफिनेटली. एक आता कुठेतरी मी आताच टीव्ही चॅनलवर एका गावाचा काही स्तुत्य परिक्रम ऐकला की 8:30 वाजता वाजले की घरातल्या सगळ्यांनी मोबाईल बंद करायचे, आणि ते 2 तास आहे ते मुलांनी किंवा आपल्या बरोबर फॅमिली टाइम तो म्हणतो आपण, तो स्पेंड करणं गरजेचं आहे. सर, खूप मोठा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की तुम्ही जे सांगितलं की गावागावामध्ये म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, यांनी जर अशा प्रकारचा निर्णय घेतले की 6 नंतर किंवा 7 नंतर स्ट्रिक्टली मोबाईल बंद, जर कोणाचा मोबाईल 2 तास फॅमिली टाइम किंवा आपल्या लहान मुलांसाठी त्यांच्या अभ्यासासाठी दिला तर नक्कीच हे गोष्टी आपण या गोष्टी जर व्हायला लागल्या तर नक्कीच कुठेतरी हा तणाव मॅनेज होईल, आणि कुठेतरी खेळ वाढतील आणि शारीरिक हालचाली वाढतील. नक्कीच सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही यावर आम्हाला सांगितलं, आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. पुढचा प्रश्न माझा असा आहे की सर, आपलं जे हॉस्पिटल आहे शिवाई हॉस्पिटल, खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आपल्या सिन्नर शहरातील.
तर याची स्थापना कधी झाली सर आणि याच्याबद्दल काय सांगाल? याची स्थापना 2003 पासून जुनं हॉस्पिटल होतं आमच्या गावातल्या सेंटरला बाजारपेठेमध्ये, तिथे अच्छा. आमच्या वडिलांनी याची स्थापना केली. हम्म. त्यानंतर तिथली जागा आणि आयसीयू हे कमी पडायला लागलं, तर मग आम्हाला डिसिजन घ्यायला लागला की थोडं हॉस्पिटल आपल्याला एक्सपांड केलं पाहिजे. आणि मग गावाच्या बाहेर आम्ही ही इथे डुबेर नाक्यावर पुन्हा एकदा स्पेस घेतली अच्छा. आणि तिथं मोठं अद्ययावत आयसीयू, ऑपरेशन थिएटर्स किंवा सगळ्या गोष्टी, कॅशलेस फॅसिलिटी, हा. जीवनदायी योजना आहेत या घेण्यासाठी आम्हाला थोडंसं इकडे शिफ्ट व्हायला लागलं. तर गावातली जुन्या बाजारपेठ- ठिकाणी सुद्धा हॉस्पिटल सध्याला चालू आहे हा, जुन्या ठिकाणी ओपीडी सध्या चालू आहे. हॉस्पिटल डे केअर म्हणून आम्ही चालवतोय अच्छा. सध्या. हम्म. कारण की गावातले जे वयोवृद्ध रुग्ण आहेत हम्म. त्यांना इकडं लांब येणं शक्य नाही, त्यासाठी बरोबर. आम्ही गावातल्या गावात त्यांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गावात ही आपलं ब्रांच आहे, इथं इथं सुद्धा पण आहे. चालू आहे. आणि सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल आपण या ठिकाणी सुरू केलंय. तुम्ही कुटुंबाला काही वेळ देऊ शकत नसता कारण तुम्ही बिझी असता, कंटिन्यू Continue बिझी. या ठिकाणी बिझी असता, तुम्हाला सुट्ट्या सुद्धा घेता येत नाही. काही जे इमर्जन्सी पेशंट असतात त्यामुळे तुमचं कुठंतरी वैयक्तिक आयुष्य कुठंतरी कमी होताना दिसतं. याच्यामध्ये मी एकच सांगेल की आता जे कॉर्पोरेट पॅटर्न आलाय हा त्याचमुळे आलाय. कारण की एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये 4 कार्डिओलॉजिस्ट, 4 फिजिशियन असतात. बरोबर एकाला सुट्टीवर जायचं असेल तर त्याचा जॉब तो दुसरा आपण करू शकतात, बरोबर त्याला तुम्ही लोकम देऊ शकतात. हम्म, हम्म. हेच आता पेरिफेरीला अजून हा ट्रेंड यायचा आहे बरोबर. तालुक्याच्या ठिकाणी. तर पण हे- आपल्याकडे काही अशा प्रकारचं तुम्ही काही निर्णय घेतलाय का की आपल्याकडे आता सुद्धा आमचा लवकरच आहे तसा प्लॅन की काही एक मोठं हॉस्पिटल करावं ज्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी असतील आणि 2-3 कन्सल्टंट एकत्र मिळून काम, एका डिपार्टमेंटमध्ये 2-3 कन्सल्टंट हा, असतील बरोबर. जेणेकरून एकमेला रिलिव्हर असतील ते. बरोबर. आणि आपण बऱ्याच सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये बघतो की एकाच डॉक्टरवरती सर्व हॉस्पिटल अवलंबून Load असतं. येतो. त्याच्यामुळे होतं काय की त्याचं वैयक्तिक आयुष्य कुठेतरी Compromise होतं. कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सर अजून मला पुढे असं विचारायचं की ज्या काही सरकारी योजना आहेत, शासकीय योजना म्हणा किंवा हेल्थ इन्शुरन्सची काही स्कीम आहेत, ह्या स्कीम आपल्या हॉस्पिटलमध्ये लागू आहेत का किंवा कसं आहे? प्रधानमंत्री केअर योजना आपल्याकडे आहे, अच्छा. त्यासाठी आपण पेशंटला इथं करतो. बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या आहे, रिलायन्स आहे, HDFC अर्बन, ICICI लोंबार्ड आहेत, बऱ्याच मेडिक्लेम इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये आपण रुग्णांना एकदम फार छान आता सेवा देत आहोत. अच्छा. गेल्या 7 वर्षापासून ह्या हॉस्पिटलमध्ये आपण फार छान सेवा देत आहोत. आता मागील कार्यकाळामध्ये म्हणजे 2003 पासून तुम्ही हॉस्पिटलमध्ये कार्य करत आहात आजपर्यंत, काय तुमचा अनुभव आहे या फील्ड बद्दलचा किंवा या रुग्णासंदर्भातचा, काय तुम्हाला सांगा वाटेल? मी आलो तेव्हा इथे फक्त एकच फिजिशियन होते, जनरल फिजिशियन. तुम्ही म्हणाल माझ्यासारखे डायबेटोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट फिजिशियन. मी आल्यानंतर मी दुसरा होतो इथे सिन्नर तालुक्यामध्ये. हा. त्यानंतर सगळ्या पेशंटला नाशिकला जायला लागायचं. इनफॅक्ट मधुमेह डायग्नोज झाला नाशिकला चला, थायरॉइड डायग्नोज झालं नाशिकला चला, बरोबर. बीपी डिटेक्ट झालंय नाशिकला चला, ECG मध्ये थोडे चेस्ट पेन आहे, ECG चेंजेस आहे, नाशिकला चला. पण आता आपण ती सुविधा इथल्या इथं चेस्ट 2D इको आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे. हा. मी स्वतः प्राथमिक तपासणी करून काही वाटलं कार्डिओलॉजिस्टला आपण ओपिनियन घ्यायचं आहे, 2D इको करायचे, स्ट्रेस टेस्ट करायचे, तर ह्या सुविधा आपल्या हॉस्पिटललाच आपण अवेलेबल करून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची जी होणारी तारांबळ आहे, हेळसांड आहे, जो टाइम आहे तो सगळा सेव्ह होतोय आता. त्यामुळं निश्चितच पेशंटचं लाईफही वाढेल. नक्कीच सर, सिन्नर सारख्या शहरामध्ये तुम्ही इतक्या सर्व सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्यात आणि त्यांचं जे काही नाशिकला जाणं आहे ते तुम्ही टाळलं. खरं म्हणजे खूप मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलंय सर. आणि तुमच्या या शिवाई हॉस्पिटलला आणि तुमच्या या सर्व टीमला भावी वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडनं खूप खूप धन्यवाद. माझ्या वडिलांना गुरुवारी 5 वाजता घरी कफ होत होता, थोडा खोकला येत होता. त्यामुळे त्यांना आई हॉस्पिटलला घेऊन आली. हॉस्पिटलला आणल्यानंतर असं समजलं की त्यांचा ऑक्सिजन थोडा कमी झालेला आहे. ऑक्सिजन कमी झाला आहे म्हणून अभिजित सर बोलले की
ॲडमिट करावं लागेल त्यांना मग ॲडमिट करण्यासाठी इथे घेऊन आलो. तर त्यानंतर मग त्यांना सलाईन वगैरे लावलं. त्यानंतर त्यांचा कप थोडासा कमी प्रमाणात व्हायला लागला. त्यानंतर मग त्यांना थोडा जास्त त्रास झाला ऑक्सिजनचा. तर मग त्यांना 2 दिवस व्हेंटिलेटरवर घेतलं. 2 दिवस व्हेंटिलेटरवर घेतल्यानंतर त्यांची तब्येत थोडी व्यवस्थित झाली. त्यांचा ऑक्सिजन लेवल 90+ झाला. त्यानंतर 2 दिवसानंतर व्हेंटिलेटर काढले आता, आणि काढल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन आता मेंटेन आहे, 90+ आहे. त्यामुळे त्यांची आता तब्येत सुधारते थोडीशी. आणि डॉक्टर सर पण थोडे कॉर्पोरेटिव्ह आहे, व्यवस्थित आहे. अभिजित सरांनी चांगले ट्रीटमेंट केल्यामुळे आत्ता ते थोडेसे आता बसू शकता, उठून बसून बोलू शकता, जेवण करू शकता. सागर सरांनी पण आणि वैभव सरांनी पण व्यवस्थित समजून घेतलं. त्यामुळे आता त्यांची तब्येत थोडी सुधारती. तर ते उठून पण बसता भरपूर वेळ, आणि त्यांना आता जेवण वगैरे पण व्यवस्थित जातं.